नमस्कार मित्रांनो मराठा कुणबी समाजाच्या मुलांसाठी इथं स्कॉलरशिप योजना आलेली आहे, जी की कम्प्युटर कोर्ससाठी आहे. आणि ती कम्प्युटर कोर्स कोणता आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही रजिस्ट्रेशन कसं करणार, त्याच्यासाठी डॉक्युमेंट्स काय काय लागतील याची टू झेड प्रोसेस मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. मित्रांनो, छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था सारथी पुणे, महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित पुणे यांच्याकडून एक स्कॉलरशिप योजना चालू करण्यात आलेली आहे मित्रांनो, ज्याच्यामध्ये छत्रपती संभाजी महाराज सारथी युवा व्यक्तिमत्व विकास व संगणक कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम. इथे तुम्हाला कम्प्युटरचे एक कोर्स देण्यात येणार आहे मित्रांनो, जो कोर्स असणार आहे मराठा कुणबी मराठा आणि मराठा कुणबी समाजाच्या नॉन क्रिमिलियर गटाच्या युवकांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम. तर याचा अर्ज कसा करायचा हे तुम्हाला मी इथे दाखवणार आहे. तर सर्वप्रथम तुम्ही आपल्या या साईडवरती यायचं. ही साईड मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. तिथे तुम्ही इथे आल्यानंतर लगेच तुम्हाला दिसेल की रजिस्टर युजर आणि न्यू युजर, तर याच्यावरती क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे येणारा याला टर्म्स अँड कंडिशन ॲक्सेप्ट करून ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर इथे तुम्हाला पर्सनल इन्फॉर्मेशन द्यायची, जसे की तुमचं नाव, आधार नंबर, डेट ऑफ बर्थ हे टाकून खाली यायचं. खाली आल्यानंतर इथे तुम्हाला कॉन्टॅक्ट डिटेल्स द्यायची, ज्याच्यामध्ये तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी, चालू मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी इथे टाका. हा कॅप्चा जसा आहे तसा टाकून नेक्स्टवरती क्लिक करा. नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला तुमचा फोटो कॅप्चर करायचा आहे. फोटो कॅप्चर केल्यानंतर इथं अपलोडवरती क्लिक करायचं आहे. अपलोडवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट स्टेप येणार आहे. आधार सोबत तुमचा फोटो इथे कॅप्चर करायचा आहे. असा हातामध्ये आधार पकडायचा आणि फोटो काढून अपलोडवरती क्लिक करायचं आहे. अपलोडवरती क्लिक केल्यानंतर इथं नेक्स्ट स्टेप आहे मित्रांनो, इथे तुम्हाला 15 सेकंदाचा तुमचा व्हिडिओ काढायचा आहे, ज्याच्यामध्ये तुमचं नाव, डेट ऑफ बर्थ आणि तुमची ॲड्रेस हा सांगायचा आहे तुम्हाला, आणि तो व्हिडिओ इथं अपलोड करायचा आहे. त्याच्यानंतर इथं तुम्हाला एक तुमचा पासवर्ड तयार करायचा आहे, जो की 8 आकड्याचा असणार आहे. तर पहिल्या याच्यामध्ये पासवर्ड टाका आणि तोच पासवर्ड इथं कन्फर्म पासवर्डमध्ये टाका आणि सबमिटवरती क्लिक करा. सबमिटवरती क्लिक केल्यानंतर इथं टर्म्स अँड कंडिशन दाखवतील, त्याला ओके करा. ओके केल्यानंतर तुम्हाला तुमचा इथं PRN नंबर इथं येणार आहे, तो कॉपी करून ठेवा आणि याला ओके करा. ओके केल्यानंतर मित्रांनो इथं तुम्ही खाली या. खाली आल्यानंतर तुम्ही इथं प्रोफाईल बिल्डिंग दाखवेल तुम्हाला. त्याच्यानंतर इथं तुम्ही तुमचा PRN नंबर जो आलेला आहे तो PRN नंबर टाकायचा आहे आणि तुम्ही जो पासवर्ड तयार केलेला आहे तो पासवर्ड टाकायचा आहे. त्याच्यानंतर हा कॅप्चा जसा आहे तसा टाकून इथे लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर इथं तुम्हाला दाखवण्यात येईल युअर प्रोफाईल इज इनकम्प्लीट. तर इनकम्प्लीट दाखवत आहे, तर याच्यावरती तुम्हाला गो टू प्रोफाईलवरती क्लिक करायचं आहे. इथं तुम्हाला 7 स्टेप देण्यात आलेले मित्रांनो, तो 7 स्टेप इथं कंप्लीट करायचे आहेत आपल्याला. याच्यामध्ये तुम्हाला पर्सनल डिटेल्स द्यायचे, फुल नेम, फादर नेम, मदर नेम, मॅरिटल स्टेटस, डेट ऑफ बर्थ, जेंडर वगैरे टाकायचे आणि खाली यायचे. खाली आल्यानंतर इथं तुम्ही बघू शकता ॲड्रेस डिटेल द्यायची. तुमचा जोही ॲड्रेस असेल तो ॲड्रेस इथं टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट, तालुका, कंट्री वगैरे सिलेक्ट करून तुमचा पिनकोड, पोस्टल ऑफिस हे आणि त्याच्या खाली यायचे. खाली आल्यानंतर इथं परमनंट ॲड्रेस सेम ॲज आधार असेल तर तुम्ही इथं येस करू शकता आणि याच्यावरती नेक्स्ट करू शकता. नेक्स्ट केल्यानंतर इथं तुमचं तिसरी स्टेप येणार आहे तुमची कास्ट इथून सिलेक्ट करून घ्या आणि नेक्स्टवरती क्लिक करा. नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला तुमचं क्वालिफिकेशन द्यायचं आहे. तुम्ही कोणत्या शिकत आहात, कुठे शिकत आहात. कमीत कमी इथे तुमचं शिक्षण मित्रांनो 10वी पास असणं गरजेचं आहे. तर 10वीच्या नंतरच तुम्ही हे फॉर्म भरू शकता. त्याच्यानंतर इथं आले वर्क एक्सपिरियन्स. जर तुम्ही इथं कुठं काम करत असाल, काही करत असाल तर तुम्ही इथं येस किंवा नो करू शकता. तुम्ही काम काही करत नसणार तर नो करा आणि नेक्स्टवरती क्लिक करा. नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर इथं डॉक्युमेंट अपलोडची एक स्टेप येणार आहे मित्रांनो, ज्याच्यामध्ये तुम्हाला इथं तुमचे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. ते बघू शकता तुम्ही. इथं सिग्नेचर तुमची इथं अपलोड करायची आहे 0.5 MB पर्यंत. त्याच्यानंतर इथं तुमचं आधार कार्ड अपलोड करायचं आहे. त्याच्यानंतर इथं तुमचं 10वीचं जे सर्टिफिकेट असणार आहे, मार्कशीट किंवा बोर्ड सर्टिफिकेट, ते PDF फॉर्मॅटमध्ये की 1 MB पर्यंत तुम्ही अपलोड करू शकता. त्याच्यानंतर इथं तुमचं बर्थ ऑफ एज प्रूफ, म्हणजे तुमचे एज प्रूफ इथे तुम्ही अपलोड करू शकता. त्याच्यानंतर नेक्स्टवरती क्लिक करायचे. नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट, त्याच्यानंतर इथं नॉन क्रिमिलियर आणि
इन्कम सर्टिफिकेट लास्ट 3 इयरचं, त्याच्यानंतर अपलोड युअर डोमिसाईल सर्टिफिकेट, त्याच्यानंतर डोमिसाईल सर्टिफिकेट अपलोड केल्यानंतर इथं वर्क करत असणार जे तुम्ही यस केले असेल तर तुम्हाला इथं तुम्ही कुठं वर्क करता त्याचं इथं तुम्हाला प्रूफ द्यायला लागणार आहे. नो केलेलं असेल तर ते तुम्हाला अपलोड करण्याची गरज नाही. त्याच्यानंतर इथं तुमची इथं पर्सनल डिटेल्स वगैरे तुमचं काय आहे तर सर्व चेक करून घ्या. तुमचं सर्व व्यवस्थित असेल तर इथं फायनल सबमिटवरती क्लिक करा. सबमिटवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथं दाखवण्यात येईल कोर्स रजिस्ट्रेशन ॲप्लिकेशन फॉर SMS डीप. तर हे झाल्यानंतर तुम्ही इथं खाली या. इथं आल्यानंतर इथं शो डिटेल्सवरती क्लिक करा. आफ्टर प्रोफाईल completion you will record to course dashboard, click on show details. तर हे क्लिक केल्यानंतर तुमचं डिटेल्स पूर्ण जे आहे ते चेक करू शकता तुम्ही, आणि ते चेक झाल्यानंतर तुम्ही इथं अप्लाय नाववरती क्लिक करायचं आहे. अप्लाय केल्यानंतर तुम्ही इथं यू आर प्रिव्हियसली इलिजिबल, म्हणजे तुम्ही जर इथे एलिजिबल असणार तर इथे दाखवणार आहे, आणि एलिजिबल असेल तर तुम्ही इथं ग्रीनमध्ये येणार आहे, आणि ग्रीन आल्यानंतर इथं तुम्ही प्रोसीड करू शकता. तुमचं एज मित्रांनो इथं 18 ते 45 असणं आवश्यक आहे, आणि 10वी पास असणं आवश्यक आहे. प्रोसीड केल्यानंतर मित्रांनो इथं तुम्ही खाली येणार. खाली आल्यानंतर इथं तुम्हाला तुमचे डिटेल्स दाखवेल, आणि यू हॅव सक्सेसफुली कंप्लीट युअर रजिस्ट्रेशन प्रोसेस विथ सारथी पोर्टल असं दाखवेल. याला ओके करा. ओके केल्यानंतर इथं ॲप्लिकेशन स्टेटस इथं दाखवेल. तुमचं ॲप्लिकेशन स्टेटस सध्या इथं पेंडिंग आहे. हे स्टेटस तुम्ही नेहमी चेक करू शकणार आहात. तर हे स्टेटस जेव्हा तुमचं चेक होऊन तुमचं एक्सेप्ट केलं जाईल त्याच्यानंतर तुम्हाला या कोर्ससाठी अवेलेबल भेटेल, आणि त्याची जे तुम्हाला 40,000 रुपये ते तुम्हाला भेटून जातील. तर असं इथं मित्रांनो ही सर्व प्रोसेस होती. नक्कीच ही प्रोसेस तुम्हाला आवडली असेल, समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ आणि महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला भेटत राहील. तर चला मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.